आपल्या भारत मातेने अनेक वीरांना जन्म दिला आहे आणि त्यांच्या जन्माने आपली मातृभूमी पावन झालेली आहे। आज आपण महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासाची थोडीफार माहिती या रांगोळीच्या माध्यमातून समजून घेऊया। तर चला हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। हॅलो नमस्कार, कसे तुम्ही सर्वजण? मस्त मिळत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन व कामगार दिन। तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील विविध प्रसंग पाहण्याची नामी संधी आपल्या सर्वांना इथे पाहायला मिळणार आहे। तर कलारंग ड्रॉइंग अकॅडमी, चौपाटी कारंजा मित्रमंडळ आणि श्री समर्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवचित्रकथेवर आधारित हे रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यामध्ये आले होते। छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनचित्रावर आधारित असलेले हे प्रदर्शन 30 एप्रिल ते 2 मे या दरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत ऋग्वेद भवन, चितळे रोड, अहिल्यानगर येथे सर्वांना पाहण्यासाठी मोफत खुले आहे। कलारंग ड्रॉइंग अकॅडमीच्या जवळजवळ 29 विद्यार्थ्यांनी 4 दिवसापासून अथक प्रयत्नातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग 6 ते 10 फुटांच्या 15 रांगोळ्यांद्वारे साकारलेले आहे। कलारंग अकॅडमीच्या संचालिका, चित्रकार, रांगोळीकार सुजाता ओटी पायमोडे मॅडम यांचं मार्गदर्शनसुद्धा या कलाकारांना लाभलेलं आहे। त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेतलेली आहे, तर तीसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा। शिवचित्रकथेवर आधारित जेव्हा हे भव्य रांगोळी प्रदर्शन आम्ही सर्वजण पाहायला गेलो, तेव्हा रांगोळी प्रदर्शन पाहिल्यानंतर खरंच मनाला एक प्रकारचा आनंद होता। तर ती नुसती रांगोळी नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी एक प्रकारे मुजराच केलेला होता या रांगोळींच्या माध्यमातून। त्या सर्व कलाकारांचं कौतुक करावं तितकं कमीच, त्यांच्या कलेला दाद द्यावी तितकी कमीच आहे असं मला कुठेतरी वाटतं। या सर्व कलारंगच्या विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही विचारलं त्यांचे अनुभव कसे होते, तेव्हा त्यांचे अनुभव त्यांचे खूप छान होते। 35 ते 40 तास त्यांना लागले होते एक एक रांगोळी काढताना आणि त्यांच्या मॅडमशी सुद्धा आम्ही चर्चा केली, तेव्हासुद्धा त्यांनी खूप छान माहिती सांगितली। 3 दिवसामध्ये त्यांनी या सर्व मुलांचं वर्कशॉप घेतलं होतं। त्या 3 दिवसामध्ये त्यांनी या सर्व मुलांच्याकडून करून घेतलं होतं हे सर्व, आणि खरंच आपल्यामधील कलागुणांना कुठेतरी वाव मिळतो, अशी संधी मिळते। त्या संधीचं सोनं करण्याची संधी आपल्याच हातामध्ये असते। हे सर्व मुलांना पाहिल्यानंतर मला फार आनंद झाला। या सर्व सुंदर रांगोळ्यांचं रेखाटन पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास अगदी डोळ्यासमोरून असं तसा येत होता। प्रत्येक पालक आपल्या लहान मुलांना घेऊन इथे या एक्झिबिशनमध्ये हजर होते। प्रत्येक पालक आपल्या मुलांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी पाहत त्यांना संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करत होते। आजकालच्या पिढीला हेच तर अनुभवायला हवं, हेच त्यांना शिकायला हवं, ही गरज आहे आताच्यांनी। त्यांना शिक्षण देणं हे सर्व आपल्या पालकांची सुद्धा गरज आहे। आम्ही सर्वजण गेलो, हा वेळ कसा निघून गेला कळलंच नाही। सुरुवातीला जेव्हा आपण ह्या रांगोळ्यांचं प्रदर्शन पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे हे काय फारसं असं ना, वेगळं काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये। पण जेव्हा त्या मुलांशी आपण चर्चा करतो, त्यांच्याकडून याच्याविषयी माहिती घेतो, तेव्हा आपल्याला कळतं नाही, ही साधी अशी रांगोळी नाही आहे, ह्याच्या पाठीमागे किती अथक प्रयत्न त्या मुलांचे, त्या कलाकारांचे आहेत, हे त्यांच्याशी बोलल्यानंतरच आपल्याला समजतं। आणि 35 ते 40 तास या उन्हाळ्यामध्ये फॅनचा वापर न करता एवढ्या उकाड्यामध्ये त्यांनी सुंदर रांगोळ्यांचं रेखाटन केलं होतं। शिवचित्रकथेवर आधारित हीच एक खूप मोठी गोष्ट होती। त्यांनी त्यांच्या कलागुणांना वाव तर दिला होताच, पण त्यांनी त्यांच्या रांगोळ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा केला होता। प्रत्येक रांगोळी पाहताना त्याच्यामधील हावभाव काही वेगळेच होते, खूप सुंदर, अगदी जसेच्या तसे हावभाव त्यांनी टिपलेले होते। खरंच या कलाकारांचं, या मुलांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा।
सुजाता आवटी पायमुळे कलारंग ड्रॉइंग अकॅडमीची संचालिका आहे. माझ्या अकॅडमीला 2004 पासून सुरुवात झाली. आतापर्यंत हजारो स्टुडंट आपल्या अकॅडमीमधून घडले. रांगोळी वर्कशॉप मी 3 दिवसाचं घेते. त्याच्यामध्ये मी 100% खात्रीने सांगते की पहिल्या दिवशी शून्यहून यायचं आणि तिसऱ्या दिवशी आर्टिस्ट बनून जायचं आणि ते डबल फीस घेऊन जायची. अशा कॉन्फिडन्सने मी मुलांना सांगते आणि ते मी सिद्ध करून दाखवलं. माझे विद्यार्थी त्या वर्कशॉपनंतर फक्त एकच रांगोळी शिकतात, पण त्या एका रांगोळीमध्ये 35 ते 40 तास लागतात. रोज 10-12 तास काम करतात. पण त्या एका रांगोळीनंतर ते कुठलंही चित्र रांगोळीमध्येच नाही तर वेगळ्या व्हिडिओमध्ये पण करू शकतात. असे माझ्या वर्कशॉपमध्ये घडलेले काही विद्यार्थी आहेत. त्याच्यातले 29 विद्यार्थ्यांनी आता महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऋग्वेद भवन चितळे रोड इथे आपण रांगोळीचे शिवाजी महाराजांचा विषय घेऊन महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराजांचा विषय घेऊन आपण एक सिरीज तयार केली. महाराजांच्या जन्मापासून तर राज्याभिषेकापर्यंत अशा 15 रांगोळ्या आपण साकारलेल्या आहेत आणि त्या रांगोळ्या कमीत कमी 5 फूट ते जास्तीत जास्त 10 फुटापर्यंत आहेत. आणि त्याच्यासाठी साधारण 50 ते 60 तास मुलांनी एफर्ट्स घेतले विना फॅनचे ह्या उन्हाळ्यामध्ये. तर एवढे मुलांनी मेहनत घेतली आणि त्याचं नगरकरांनी सुद्धा मुलांना डोक्यावर घेतलं आहे. त्यांचं भरभरून कौतुक करतायत. खूप गर्दी होती एक्झिबिशनला. त्यासाठी नगरकरांचे आभारी आणि ज्यांनी पाहिलं नसेल तर त्यांनी नक्की यावं. उद्याही म्हणजे 30 एप्रिल, 1 मे आणि 2 मे असे 3 दिवस आपण एक्झिबिशन अरेंज केलं. तर आज पण भरपूर गर्दी. महाराष्ट्र दिनात शिवाजी महाराज म्हटल्यानंतर सगळ्यांच्या अंगात एक वेगळं संचारतं. तर उद्यासुद्धा एक दिवस आपण वाढवलेला आहे. 2 तारखेला पण एक्झिबिशन आहे. सकाळी 11 ते 9 व्हिजिट द्यावी. सर्वांसाठी मोफत खुलं आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुन्हा भेटू नवीन एका छोट्याशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा.